नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बाराखडी शिकणार आहोत। तर सर्वप्रथम बाराखडी म्हणजे काय हे जाणून घेऊयात। बाराखडी म्हणजे ज्यात 12 स्वर चिन्हे लावून तयार केलेली अक्षरे असतात त्याला बाराखडी म्हणतात। तर मग तुम्हाला माहिती आहे का स्वर चिन्हे म्हणजे काय? स्वर चिन्हे असतात कसे? स्वर कोणकोणते असतात? स्वर किती आहेत? तर 12 स्वर आहेत। कोणकोणते? तर अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा हे झाले 12 स्वर। आणि हे 12 स्वर त्यांचीही चिन्ह आहेत। ह्या स्वरांच्या जागी आपण ह्या चिन्हांचा उपयोग व्यंजनाला जोडून बाराखडी तयार करत असतो। तर व्यंजन तुम्हाला माहिती आहेत का? व्यंजन कोणकोणते आहेत? तर बघा, हे क, ख, ग, घ, ञ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ हे आहेत व्यंजने। मग ह्या व्यंजनांना हे इथले स्वर आणि ह्या स्वरांच्या जागी वापरले जाणारे जे काही चिन्ह आहेत ते चिन्ह जोडून आपण बाराखडी कशी तयार होते हे पाहणार आहोत। त्यापैकी आता मी पहिलं व्यंजन घेणार आहे क। तर क या व्यंजनाला हे स्वर चिन्हे जोडून बाराखडी तयार कशी होते हे आपण पाहू। हे कोणतं व्यंजन आहे? क। हे व्यंजन आहे क। त्यामध्ये आता मी अ हा स्वर मिसळला। क मध्ये अ हा स्वर मिसळल्यामुळे काय तयार होईल? क। क। आता यामध्ये हा क चा पाय मोडलेला दिसते तुम्हाला। हे याचा अर्थ काय होईल? तर हे या व्यंजनामध्ये स्वर मिसळलेला नाहीये। या व्यंजनात ज्यावेळेस अ हा स्वर मिसळतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण व्यंजन मिळतो, क हा व्यंजन मिळतो। आता त्यानंतर आपण क मध्ये दुसरा स्वर कोणता आहे? आ। दुसरा स्वर आ मिसळून बघू। बघा, हे क हे व्यंजन आहे। क या व्यंजनामध्ये आ हा स्वर मिसळला तर आपल्याला मिळेल का। कसं? तर बघा, आपण हे चिन्ह एकदा रिवाइज करूयात। अ बद्दल कोणतं चिन्ह नसतं। आ बद्दल एक काना असतो। ऱ्हस्व ई बद्दल पहिली वेलांटी, दीर्घ ई बद्दल दुसरी वेलांटी, ऱ्हस्व उ बद्दल पहिला उकार, दीर्घ उ बद्दल दुसरा उकार, ए एक मात्रा, ऐ दोन मात्रे, ओ बद्दल एक काना एक मात्रा, औ बद्दल एक काना दोन मात्रे, बद्दल अनुस्वार आणि आहा बद्दल विसर्ग असे हे चिन्ह आहेत। या स्वराबद्दल हे चिन्ह वापरले जातात। मग चला तर ह्या क मध्ये आता आपण आ हा स्वर मिसळूया। आ हा स्वर मिसळल्यामुळे त्याचं चिन्ह काय होईल? एक काना। मग क मध्ये आ मिसळल्यामुळे क ला काय लागला? एक काना। आणि म्हणून याचं वाचन काय होईल? क ला एक काना का। क मध्ये आ मिसळल्यामुळे का तयार झालं। नंतर क या क मध्ये ऱ्हस्व ई जोडल्यानंतर, ऱ्हस्व ई मिसळल्यानंतर त्याचं काय होतो? क ला पहिली वेलांटी की। म्हणजे कसं? तर बघा, हे क हे ई
हे ऱ्हस्व ई, बघा हे ऱ्हस्व ई, या ऱ्हस्व ई बद्दल चिन्ह कोणतं आहे, ह्याला म्हणतो आपण पहिली वेलांटी. ऱ्हस्व ई असल्यामुळे याला कोणती वेलांटी लागली, पहिली वेलांटी लागली. त्यामुळे या क मध्ये ऱ्हस्व ई म्हणजे ऱ्हस्व म्हणजे ज्याचा उच्चार आखूड होतो त्याला ऱ्हस्व ई म्हणतात. आणि दीर्घ ई ज्याचा उच्चार हा लांबट होतो, ज्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ ई म्हणतात. हे दीर्घ ई आहे, हे ऱ्हस्व ई आहे. मग ह्या क मध्ये ऱ्हस्व ई मिसळल्यामुळे क ला पहिली वेलांटी लागली आणि क ची पहिली वेलांटी की ही तयार झालेला आहे. आता यामध्येच क मध्ये आता मी या ठिकाणी दीर्घ ई ठेवून पाहूया आपण काय होईल. हे दीर्घ ई, तर दीर्घ ई बद्दल चिन्ह काय आहे, दुसरी वेलांटी. तर इथं क ला काय येईल, मग क ला दुसरी वेलांटी लागेल. म्हणजे या क मध्ये दीर्घ ई मिसळल्यामुळे क ची दुसरी वेलांटी की तयार होईल. तर बघा या दोन्ही मध्येला तुम्हाला फरक सांगते मी. बघा ही ऱ्हस्व ई, क ला पहिली वेलांटी, हे दीर्घ ई, क ला दुसरी वेलांटी. तर उच्चार कसं होईल, याचा उच्चार हा शॉर्ट होतो, आखूड, आणि दीर्घ ईचा उच्चार हा लांबट होतो. की, की, ऱ्हस्व ई की, दीर्घ ई की. आपण याचा उच्चार कसं करतो, की, आणि याचा दीर्घ दुसरी वेलांटी असल्यामुळे की असा उच्चार करतो. हा झाला दोन्हीमधील फरक. आता यानंतर आपण क मध्ये पुढचा स्वर मिसळून पाहू. पुढचा स्वर आहे उ. मग त्याचं चिन्ह काय आहे हो, बघा ऊचं चिन्ह आहे पहिला उकार. हे ऱ्हस्व उ आहे, त्याचं चिन्ह आहे पहिला उकार. मग क मध्ये उ मिसळल्यानंतर काय तयार झाले, क ला पहिला उकार कु, क ला पहिला उकार कु. क मध्ये उ हा स्वर मिसळल्यामुळे कु हे तयार झालेले आहे. तसंच आता क मध्ये दीर्घ उ मिसळू तर काय तयार होईल सांगा बरं. बघा क मध्ये दीर्घ ऊचं चिन्ह काय आहे, दुसरा उकार. तर क मध्ये उ मिसळल्यामुळे क चा दुसरा उकार कु तयार झाले. यातला पण उच्चाराचा फरक तुम्हाला समजला असेल. ऱ्हस्व उ म्हटल्यानंतर त्याचा उच्चार हा शॉर्ट होतो आणि दीर्घ उ म्हटल्यानंतर त्याचा उच्चार हा लांबट होतो. कसा, क चा पहिला उकार कु, क चा दुसरा उकार कु, कु, कु. हा दोन्हीतील उच्चारातील फरक आहे. ऱ्हस्व आणि दीर्घ उच्चारातील फरक आपल्याला इथं समजतो. आता यानंतर क मध्ये पुढील स्वर मिसळू. क मध्ये पुढील स्वर आहे ए, आणि याचं चिन्ह काय आहे तर एक मात्रा. तर क या व्यंजनामध्ये ए हा स्वर मिसळला तर त्याबद्दल ए बद्दल काय होतो, एक मात्रा. म्हणजेच क मध्ये ए मिसळल्यामुळे क वर एक मात्रा के तयार झाला आहे. क वर एक मात्रा के, क वर एक मात्रा के तयार झालं. आता यानंतर क मध्ये दीर्घ ए मिसळू. क मध्ये दीर्घ ए मिसळल्यामुळे काय तयार होईल, याचं चिन्ह काय आहे, एचं चिन्ह आहे दोन मात्रे. मग क वर दोन मात्रे काय होईल, कै.
कै. ऐ मिसळल्यामुळं कै तयार झालं. तर याच्यामध्ये पण ऱ्हस्व दीर्घ तुम्हाला उच्चार समजला असेल. कसा? तर ऱ्हस्व ए असेल तर के आणि दीर्घ ऐ असेल तर कै. उच्चार हा लांबट होतो. यानंतर आपण क मध्ये पुढील स्वर मिसळू. ओ. तर या ओ या स्वराचं चिन्ह कोणतं आहे? एक काना एक मात्रा. मग क मध्ये ओ मिसळल्यामुळे क ला एक काना आणि एक मात्रा लागून जो काही तयार झाला ते क एक काना एक मात्रा को तयार झालेला आहे. क मध्ये ओ हा स्वर मिसळल्यामुळे को हे तयार झालेलं आहे. तसंच क मध्ये औ. आता औचं काय आहे चिन्ह? औचं चिन्ह आहे एक काना दोन मात्रे. तर काय तयार होईल? क ला एक काना दोन मात्रे आणि त्याचा उच्चार कसं करतात? को. क ला एक काना एक मात्रा लागला. कशामुळे? क मध्ये औ मिसळल्यामुळे आणि त्याचा उच्चार होतो कौ. कौ. आता हे ऱ्हस्व ओ हे दीर्घ औ. हे ओ मिसळल्यामुळे को, औ मिसळल्यामुळे कौ. बघा उच्चारामध्ये फरक. को कौ. ऱ्हस्व दीर्घ. ऱ्हस्व उच्चार शॉर्ट उच्चार को. दीर्घ उच्चार लांबट उच्चार कौ. उच्चार करत असताना जास्त वेळ लागतो किंवा जेव्हा दीर्घ स्वर मिसळला जातो त्यावेळेस उच्चार करत असताना जास्त वेळ लागतो आणि ऱ्हस्व स्वर मिसळला असताना उच्चार करताना कमी वेळ लागतो. को कौ. को कौ. तर हा उच्चारातील फरक झाला ऱ्हस्व दीर्घ यातील. आता क मध्ये नंतर आपण पुढचा स्वर मिसळूया. अम. अम हा स्वर आहे. अम हा स्वर मिसळल्यामुळे आता अम या स्वराचं काय आहे हो चिन्ह? तर अनुस्वार. म्हणजे क मध्ये अम मिसळलं तर क वर काय होईल? अनुस्वार लागेल आणि त्याचा उच्चार कसं करणार मग आपण? क वर एक अनुस्वार कम. क वर अनुस्वार कम. क मध्ये अम मिसळल्यामुळे कम तयार झालं. त्याच पद्धतीने आता क मध्ये आहा मिसळू. आहा मिसळू. आहाबद्दल काय चिन्ह आहे? विसर्ग. हे दोन टिंब असतात म्हणजे याला आपण विसर्ग म्हणतो. क मध्ये हा विसर्ग मिसळल्यामुळे क ला हे दोन टिंब लागून त्याचा उच्चार काय होईल? कहा. कम कहा. कहा. बघा हे ऱ्हस्व उच्चार कसा होईल? कम. वेळ कमी लागतोय उच्चार करण्यासाठी. कहा. वेळ कसा लागतोय? जास्त लागतोय. याच्यावरून पण आपल्याला लक्षात येईल की ऱ्हस्व उच्चार आणि दीर्घ उच्चारामध्ये काय फरक आहे तो. तर आता तुम्हाला समजलं असेल की बाराखडी कशी तयार झाली आहे. म्हणजे एखादी व्यंजन त्या व्यंजनामध्ये 12 स्वर मिसळून काय होत असते? बाराखडी तयार होत असते. तर बघा खाली मी इथं लिहिलेलं आहे क मध्ये अ चं काही चिन्ह नाही आहे म्हणून हे क तसंच राहील. क मध्ये आ मिसळलं म्हणजेच त्याचं चिन्ह एक काना आहे म्हणून क ला एक काना का तयार झालं. क मध्ये ऱ्हस्व ई मिसळलं. ऱ्हस्व ईचं चिन्ह पहिली वेलांटी आहे त्यामुळे क ला काय लागली? पहिली वेलांटी. त्याचा उच्चार की. क मध्ये दीर्घ ई मिसळले. दीर्घ ईचं चिन्ह आहे दुसरी वेलांटी म्हणून क ची दुसरी वेलांटी की. की की. ऊ मध्ये ऊचं चिन्ह आहे पहिला उकार मग क ला पहिला उकार लागला कू आणि दीर्घ ऊचं चिन्ह आहे दुसरा उकार मग क ला
दुसरा उकार लागल्यावर काय होईल? कचा दुसरा उकार कू. ऱ्हस्व दीर्घ कू कू. एक काना एक मात्रा कवर एक मात्रा के. ऐ बद्दल दोन मात्रे म्हणून कवर दोन मात्रे कै. ओ बद्दल एक काना एक मात्रा म्हणून कला एक काना एक मात्रा को. औ बद्दल एक काना दोन मात्रे म्हणून कला एक काना दोन मात्रे कौ. बद्दल अनुस्वार कम. बद्दल विसर्ग कहा. म्हणजे त्याचं वाचन कसं करतात आता बघा. क का की कू कू के कै को कौ कम कहा. हे झालं बाराखडीचं वाचन. या ठिकाणी मी तुम्हाला एक बाराखडी तयार करून दाखवलेली आहे. आता या बाराखडीपासून हे क आहे. क पासून आता कोणकोणते शब्द तयार होतील? तर बघा, क पासून कप, कमळ, कर हे काय होतील? शब्द तयार होतील. आता क एक काना का, याचा उच्चार आहे का. मग का पासून कोणते शब्द तयार होतील? कार, काप, कान. कची पहिली वेलांटी की, त्याच्यापासून कोणते शब्द तयार होतील? किरण, किसान, किसन. कची दुसरी वेलांटी की, यापासून तयार होतील शब्द कीर्ती, क्रीडा. कचा पहिला उकार कू पासून कोणते शब्द तयार होतील? कुशल, कुदळ, कुणाल. कचा दुसरा उकार कू पासून शब्द तयार होतील? कूळ, कूच, कूस. कवर एक मात्रा के, त्यापासून शब्द तयार होतील? केर, केशव, केळे. कै, कवर दोन मात्रे कै, त्यापासून तयार होतील शब्द कैलास, कैरी, कैवल्य. एक काना एक मात्रा को, यापासून काय होतील शब्द तयार? कोमल, कोण, कोयता. कला एक काना दोन मात्रे कौ, यापासून काय तयार होतील शब्द? कौल, कौरव, कौतुक. कम पासून काय शब्द तयार होतील? हा अनुस्वार आहे कम. कंठ, कंठा असे शब्द तयार होतील. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बाराखडी म्हणजे काय, बाराखडीमध्ये 12 स्वर मिसळून ते स्वरचिन्ह मिसळून व्यंजनाला स्वरचिन्ह मिसळून बाराखडी कशी तयार होते हे आपण आज पाहिलेलं आहे.